नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. मोदी सरकारनं नव्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. भूसंपादनातले सगळे अडसर त्यामुळे दूर होणार आहेत. विकासाच्या अनेक प्रकल्पात अडसर असतो तो भूसंपादनाचा. कोणताही नवा प्रकल्प घोषित व्हायचा अवकाश की आपली जनआंदोलनं पुढे सरसावलीच म्हणून समजा. अशानं विकास कसा व्हायचा? त्या चीननं कोणालाही न जुमानता अनेक प्रकल्प फटक्यात मंजूर केले आणि सिद्धीसही नेले. आपल्याकडे मात्र पुनर्वसन आणि बाकी गोष्टींचा बाऊ केला जातो. UPA सरकारनं जो भूसंपादन कायदा केला त्यातल्या अनेक तरतुदी जाचक आहेत अशी टीका उद्योग क्षेत्रानं केली होती. पंतप्रधान मोदींनी हे आक्षेप लक्षात घेतले आणि आता या कायद्यात सुधारणा केली आहे. आता आर्थिक सुधारणा वेगात होतील असं म्हणतंय सरकार, पण त्यावर काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झाले आहेत. एकतर अर्थमंत्री अरुण जेटलींनी असं सांगितलंय की या सगळ्या स्टेक होल्डर्सशी आम्ही चर्चा केली आहे. पण सगळे म्हणजे कुठले? विस्थापित हा सुद्धा एक स्टेक होल्डर आहे, त्याचं काय? एकतर साधी गोष्ट अशी आहे की 1894चा जो भूसंपादन कायदा आहे तो समकालीन करा अशी मागणी होती. त्यानुसार गेल्या वर्षी एक कायदा झाला. विकास हवा आहे हे खरं आहे, पण विस्थापन अपरिहार्य मानून विकासाच्या प्रक्रियेकडे का पाहिलं जातं? अटळ असेल तेव्हाच विस्थापन करा असं मानणारा विकास नियोजनाचा कायदा का होत नाही? यापूर्वीही आपण पाहिलंय, विकासाच्या नावाखाली आपण शेती संपवली, गावं कंगाल केली, जंगलं उजाड तर केलीच, पण जंगल ही ज्यांची परिसंस्था आहे अशा आदिवासींना बेघर केलं. नद्या मरणासन्न झाल्या या प्रक्रियेत. मग हा कसला विकास? आता संरक्षण, ग्रामीण पायाभूत विकास, इंडस्ट्रियल कॉरिडॉर, सामाजिक पायाभूत सुविधा, गरिबांसाठी घरं या 5 संदर्भात प्रकल्प उभारताना विस्थापितांच्या मान्यतेची गरज नाही असं म्हटलं गेलंय. हे वरवर पाहता कितीही उत्तम, उन्नत, उदात्त भासत असलं तरी भांडवलदारांना खुश करायचा हा डाव तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. विकासाच्या नावाखाली भांडवलदारांना खुश करण्याचा आणि शेतकरी, आदिवासी यांना देशोधडीला लावण्याचा हा प्रकार तर नाही ना, की जे विरोध करत आहेत तेच शत्रू आहेत विकासाचे. आणखी एक मुद्दा म्हणजे संसद असताना सतत वटहुकूम आणणं हे किती बरोबर आहे? लायसन्स राजसारखं हे ऑर्डिनन्स राज आहे का? आपण करणार आहोत ही चर्चा. आणि माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत आहेत लढाऊ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील स्टुडिओमध्ये, भाजपच्या प्रवक्त्या आणि महिलांच्या लढ्यात आघाडीवर असलेल्या प्राध्यापिका वैशाली भोसले आपल्यासोबत लवकरच येणार आहेत इथंच स्टुडिओमध्ये. अभ्यासक, विश्लेषक आणि कार्यकर्ते अशा 3 रूपात आपण ज्यांना ओळखतो ते विश्वंभर चौधरी असतील पुण्यामध्ये. तिथंच सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सूरसुद्धा असणार आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते ॲडव्होकेट महादेव शेलार आहेत आपल्यासोबत परळमधून. आणि चेंबूरमधून आपल्यासोबत असणार आहेत जन आंदोलनांचं नेतृत्व करणाऱ्या मेधा पाटकर. या सर्वांसोबत आपण करणार आहोत ही चर्चा. हा विकास की विनाश? आणि हा विकासच असेल तर मग त्याला विरोध का? मला सगळ्यात पहिल्यांदा जायचं आहे मेधा पाटकर यांच्याकडे. कारण मेधा पाटकर असं म्हटलं की आता एक प्रतिक्रिया अशी उमटते की विकासाला विरोध करणाऱ्या या कुणीतरी कार्यकर्त्या आहेत. यांना विकास नको आहे. जेव्हा जेव्हा कुठलाही मुद्दा येतो, मग धरण असेल किंवा काही असेल, तेव्हा मेधा पाटकर त्या विकासाला आडव्या आल्याच म्हणून समजा. अशा प्रकारची अतिशय गंभीरपणे टीका सातत्यानं होत असते. मेधा पाटकर, तुम्ही जेव्हा हा सगळा नवीन अध्यादेश बघितला, या अध्यादेशामध्ये असं म्हटलंय की हा अध्यादेश प्रामुख्यानं यासाठी आहे कारण विकासाची प्रक्रिया सरळ सोपी व्हावी. आता आर्थिक सुधारणा सुरू असताना त्याला खीळ घालण्याचे प्रयत्न अनेक होत आहेत. अशा वेळी जर विकास खऱ्या अर्थानं करायचा असेल आपल्याला, तर आपल्याला या प्रकारच्या जाचक दूर कराव्या लागतील. आणि म्हणून हा अध्यादेश आलाय असं नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्री म्हणतायत. तुम्ही मात्र विरोध करता आहात. तुमची नक्की आणि नेमकी भूमिका काय आहे? आमचा विकासाला कधीच विरोध नाही, पण विकासाची संकल्पना काय, ती न्यायासह की न्यायाशिवाय पुढे न्यायची? आणि विकासामध्ये निसर्गाचा आणि मानवी शक्तीचा उपयोग भांडवल म्हणून करायचा असेल तर ते भांडवलच संपवून टाकणाऱ्या विकासाच्या योजना आणून त्यालाच विकास म्हणायचं का, हा प्रश्न आम्ही उभा करतो. आणि अगदी कायदे आणि घटनेला धरून जिथे विकासाची योजना होत नाही तिथे आम्ही अन्यायाविरुद्ध उभे राहतो. आता नर्मदेचा प्रश्नही तसाच आहे. लाखो लोक विस्थापित होत आहेत. एवढा मोठा भ्रष्टाचार झालाय. विना पुनर्वसन पुढे रेटलं चाललंय. हे सगळं कोर्टाच्या जजमेंटच्याही विरोधी असताना विरोध करणार नाही का? आणि आम्ही एवढंच म्हणतो की हे सगळ्या अटी आणि कायद्याचं पालन होईपर्यंत योजना पुढे जाऊ नयेत. आता ब्रिटिशांच्या वेळच्या 1894च्या कायद्यामध्ये सुद्धा
हे म्हटलेलं आहे की विकास आणि सार्वजनिक हित म्हणजे काय, गरिबांच्या आणि ग्रामीण क्षेत्राच्या हिताचं विकासाचं नियोजन आणि कुठल्याही प्रकारे खाजगी परियोजनांसाठी भूसंपादनासाठी हा कायदा वापरू नये असंही ब्रिटिशांनी सुचवलंय. तरी सुद्धा 1962 पासून या देशातल्या स्वतंत्र सरकारांनी एक एक करून नवीन अध्याय त्याच्यात जोडून खाजगी प्रकल्पांसाठी सुद्धा भूसंपादन सुरू केलं. ते थांबलं किमान दृष्टीने हे 2013च्या युपीए सरकारने अनेक जनसंघर्षांच्या बरोबर चर्चा झाल्यामुळे, अनेक ठिकाणी संघर्ष झाल्यामुळे आणलेल्या कायद्यांनी. आता त्यातही काही अगदी परफेक्ट सगळ्या तरतुदी आहेत असं नाही, परंतु ज्या मुख्य तरतुदी आहेत ते म्हणजे सामाजिक परिणामांचं अध्ययन आणि त्याच्या आधारावरती परियोजनेबद्दल निर्णय घेणं. दुसरं की प्रायव्हेट प्रोजेक्ट्स साठी कुठल्याही देशामध्ये असा कायदा नाही, हे तुम्हाला मणिशंकर अय्यर सांगतील, अनेक जण सांगतील. असा कायदा नाही की ज्यामध्ये, ऐकू येतंय ना, बोला ऐकू येतंय का, बोला बोला ऐकू येतंय, ऐकू येतंय, ऐकू येतंय, बोला. तर कुठल्याही देशात असा कायदा नाही की ज्यामध्ये सरकार, हा बोलतेय मी, कुठल्याही देशात असा कायदा नाही की सरकार खासगी प्रकल्पांसाठी जबरदस्तीने भूमी संपादन करावं. त्यामुळे हे किमान व्हावं म्हणून विस्थापितांच्या पैकी 80% शेतकऱ्यांची सहमती खाजगी प्रकल्पांना भूमी संपादन करताना घ्यावी असं 2013चा कायदा म्हणतो. आणि पीपीपी प्रोजेक्ट, शासकीय आणि खाजगी मिळून असणाऱ्या प्रोजेक्टसाठी 70% मंजुरी व्हावी. यात काय गैर आहे? आपल्या देशात ग्रामसभा आहे, पंचायती राज्य आहे. घटनेच्या 5व्या अनुसूचीप्रमाणे दलित आणि आदिवासींना राष्ट्रपती आणि राज्यपालांनी संरक्षण देण्यासाठी त्या क्षेत्रात कुठला विशिष्ट कायदा लागू करू नये असं सांगण्याचा, आदेश देण्याचा त्यांना अधिकार आहे. हे सगळं असताना आणि आदिवासी स्वशासन कायदा असताना ग्रामसभेला न विचारता, विस्थापितांना न विचारता प्रकल्प पुढे रेटण्याला थोडा आळा घालावा म्हणून ही तरतूद झाली. अतिशय उपजाऊ शेती ही उद्योगांसाठी देणं, बंजर जमीन सोडून, हे अन्न सुरक्षेच्या विरोधी आहे म्हणून त्याला या कायद्याने एक प्रकारे बंदी घातली. आणि शेवटचा पर्याय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर ते व्हावं असं सांगितलं. अर्जन्सी क्लॉज लावून ऐकूनही न घेता लोकांचं प्रकल्प पुढे रेटणं हे ब्रिटिशांनी केलं, तसंच ही सरकार केलं. ती त्याला थोडा आळा बसला आणि पुनर्वसनामध्ये जास्त काही दिलं नाही पण कॅश जास्त द्यायचं हे केलं. आणि आदिवासींना केवळ सिंचन प्रकल्पांमध्ये 2.5 एकरपर्यंत जमीन देणं, दलितांना 2.5 एकरपर्यंत जमीन देणं. तेव्हा पुनर्वसन आम्ही नक्की पाळू सगळ्यामध्ये, पण 5 प्रकारच्या प्रोजेक्ट्सना हे जे मुख्य मुद्दे आहेत ते मात्र लागू होणार नाही. असा जो अध्यादेश आता भाजपा सरकार काढू म्हणतंय तो केवळ या कायद्याच्या विरोधात नाहीये, तर लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, मच्छीमारांच्या विरोधात आहे. काँग्रेसनी तरी आवाज उठवला पाहिजे कारण त्यांनी तो कायदा आणला, पण भाजपाच्या सुमित्रा महाजन अध्यक्ष असलेल्या समितीने सर्व पक्षांच्या सहमतीने संसदेत चर्चा होऊन जो कायदा आणला तो संसदेचं सत्र संपल्याबरोबर अध्यादेशामुळे चर्चाही न होऊ देता यांनी बदलून टाकणं हे घटनेच्या, लोकशाहीच्या विरोधात आहे. राष्ट्रपतींनी याच्यावर सहीच करता कामा नये. 123व्या कलमाप्रमाणे त्यांना जर वाटत नसेल इमर्जन्सी आहे तर असा अध्यादेशाला मान्यता त्यांनी देऊ नये असं आम्हाला. मेधा पाटकर, तुम्ही असं म्हणतात की काँग्रेसने विरोध केला पाहिजे, पण आज इंडियन एक्सप्रेस मधली पहिल्या पानावरची बातमी अशी आहे, ते असं म्हणतायत की काँग्रेस शासित राज्यांनीच असा एक सूर लावला होता किंवा अशी मागणी केली होती की हा जो काही कायदा आहे तो कायदा जाचक आहे, त्यातल्या अनेक अटी जाचक आहेत आणि त्याच्यामुळे त्या अटी वगळल्या पाहिजेत, अशी मागणी काँग्रेसनंच केली होती, अशी एक टीका होत आहे. ॲडव्होकेट महादेव शेलार आहेत आपल्यासोबत. ॲडव्होकेट महादेव शेलार, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, जरी अशी मागणी आमच्या राज्य सरकारकडनं किंवा इतरांकडनं आली असली तरी याच्यावर सांगोपांग चर्चा सभागृहामध्ये व्हावी, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये, आणि मग त्याचा सगळ्या बाजूने विचार करून पुढे आपण कार्यवाही करावी असं त्या पद्धतीने ठरलेलं होतं. परंतु हा घाई गडबडीने आणलेला कायदा, मी तर असं म्हणेन की हा पूर्णपणे म्हणजे भांडवलदारांसाठी आणि उद्योगपतींसाठी एक पायगड्या घालण्याचा प्रकार आहे. त्यामुळे काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा, मेधाताई आता बोलल्या
की विकास हा व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने काँग्रेसचं संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार होतं. परंतु गुरगावमध्ये किंवा ज्या पद्धतीने काही ठिकाणी अन्याय झाले, शेतकऱ्यांना न विचारात घेता त्यांनी बळजबरीने लँड घेतल्या गेल्या काही प्रायव्हेट प्रकल्पांसाठी, आणि या ठिकाणी आता प्रायव्हेट प्रकल्प की ज्याचा सामाजिक हिताशी काही संबंध नाही अशासाठी सवलत देण्याचा हा जो प्रकार आहे, म्हणजे एकच हे त्यांचा उद्देश या सरकारचा आहे की उद्योगपतींचं लांबूल चालन करणं, असं मला वाटतं. अच्छा, प्राध्यापिका वर्षा भोसले आपल्यासोबत आहेत. वर्षा भोसले ह्या भाजपच्या प्रवक्त्या आहेत. वर्षा भोसले, ही सगळी चर्चा तुम्ही ऐकता आहात, त्या मला वाटतं त्यांच्याशी संपर्क आपला होऊ शकत नाहीये, पण आपल्यासोबत सुनीती सूर आहेत. सुनीती सूर, या सगळ्या ऐकून याच्याकडे तुम्ही कशा बघता आहात? एकतर ह्या सगळ्या अध्यादेशाची काय अर्जन्सी होती ते कुणालाही कळण्यासारखं नाही. कारण हा जो सगळा कायदा जो 2013 साली आलेला होता तो एका मोठ्या प्रक्रियेचा भाग होता. म्हणजे जन आंदोलनांनी तर 1998 पासून हा मुद्दा लावून धरलेला होता आणि जो ब्रिटिशकालीन असा भूसंपादन कायदा होता, जो वसाहतकालीन होता, तो कायदा हा समकालीन करणं, जो आपण शब्द आता वापरलात, तो होण्याची गरज होती. ती एक पूर्ण प्रक्रिया झाली. त्याच्यात जन आंदोलनांनी आपले इनपुट्स घातले आणि मुख्य म्हणजे त्या ज्या 3-4 गोष्टी आम्ही मिळवल्या, म्हणजे जयराम रमेशांनी एक त्याच्यात चांगला रोल बजावलेला होता, ते ग्रामीण विकास मंत्री झाले त्यानंतर, आणि आम्ही तो पुन्हा खोलायला लावला आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे स्थानिकांची सहमती, त्याच्यानंतर जनसुनवाई म्हणजे पब्लिक हिअरिंग, ज्याच्यामध्ये सगळे जे त्याच्याशी अफेक्ट होणारे लोक आहेत त्या सगळ्यांचा सहभाग त्या निर्णय प्रक्रियेत, या सगळ्या गोष्टींची अंतर्भाव केलेला होता. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक जो लोकशाहीला साजेसा कायदा आज झालेला होता, त्याच्यामध्ये 70% लोकांची सहमतीची प्रोव्हिजन केलेली होती, ते सगळं डावलून आता हा अध्यादेश काढलेला आहे आणि पुन्हा एकदा 1894 सालामध्ये सरकार गेलेलं आहे. याची काय अर्जन्सी होती? संबंध लोकशाही प्रक्रिया डावलून हे करण्याचं काय कारण होतं हे आम्हाला कळत नाहीये. आणि मुख्य म्हणजे मोदी सरकारने एक पुन्हा हुकुमशाही प्रवृत्तीने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे, असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि वैशाली पाटील, आता खरं म्हणजे भाजपचे प्रवक्ते त्यांना याला उशीर होतोय, त्यामुळे भाजपची भूमिका इथे मांडायला कोणी नाही, आणि तुम्ही सगळे आता एकाच परिवारातले असल्यामुळे एकाच प्रकारची चर्चा होण्याची भीती आहे. मी तुम्हाला असं सांगतो की प्रत्येक वेळी मोदींच्याबद्दल हुकुमशाही किंवा अशा प्रकारची टीका होते, पण जेव्हा मोदींनी जे आश्वासन दिलेलं आहे विकासाचं, आणि विकासाचं आश्वासन देऊनच मोदी सत्तेवर आले, मोदी कुठल्याही धर्म किंवा हुकुमशाही किंवा कुठल्याही अन्य कारणामुळे सत्तेवर आलेले नाही आहेत. त्यामुळे विकास करायचं हे तत्त्वज्ञान जर असेल, हाच त्यांचा विचार असेल, तर साधी गोष्ट अशी, आपल्याकडे अनेकदा लोकशाही या नावाखाली अनेकदा खूप चांगल्या प्रकल्पांना विरोध होतो, आणि जर असंच ठरवलं तर अनेकदा चांगले प्रकल्प होणारच नाहीत. नरेंद्र मोदींनी आत्ता जो काही वटहुकूम काढलेला आहे, अध्यादेश काढलेला आहे, त्याच्यामध्ये मुळात 5 गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये संरक्षण आहे, त्यामध्ये ग्रामीण विकास आहे, पायाभूत सुविधांचा मुद्दा आहे, गरिबांसाठी स्वस्त घरं आहेत. आता एवढे महत्त्वाचे प्रकल्प जर व्हायचे असतील आणि समजा त्या सगळ्या विस्थापितांनी विरोध केला, तर म्हणून काय असे प्रकल्प करायचे नाहीत का? देशाचा विकास ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असताना काही मुद्द्यांबद्दल आपण हे मान्यच केलं पाहिजे की प्रत्येक वेळी कोणीही विरोध करणार आणि त्याला कोणी काही बोलायचंच नाही, असं कसं काय चालेल? त्यामुळे जर समजा नरेंद्र मोदींचं सरकार काही विशिष्ट मुद्द्यांबद्दल असं करत असेल, तर त्याला आपण ठरलेल्या सवयीप्रमाणे विरोध का करतो आहोत? वैशाली पाटील, काय म्हणणं आहे तुमचं? खरं तर ठरलेल्या सवयींप्रमाणे विरोध वगैरे हा नाही, पण यामध्ये 3 गोष्टी मला स्पष्टपणे दिसतात. एक म्हणजे की सरकार म्हणतं की काही जाचक तरतुदींमुळं, तर जाचक नेमकं कोणाला आहे कायद्यातील ह्या तरतुदी, ते सरकारने पहिल्यांदा स्पष्ट केलेलं नाही. दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने हा अध्यादेश काढलेला आहे त्याच्यामध्ये डेमोक्रेटिक स्पेस जी आहे ती दिसतच नाही. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये या सरकारने जवळजवळ 3 अशा पद्धतीचे अध्यादेश काढलेले आहेत. ते काढण्याची सरकारला का गरज वाटते? आणि हेच भाजपचं सरकार जेव्हा विरोधी पक्षामध्ये होतं तर अशा पद्धतीच्या अध्यादेशांना त्यांनी विरोध केलेला होता, पण सत्तेवर आल्यानंतर हे मात्र तसेच वागतात, हे स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट यामधली एक आहे की जो अध्यादेश आहे त्याचा खरा परिणाम, सगळ्यात दुर्गामी परिणाम, दुष्परिणाम हा ज्या लोकांवर होणार आहे, ते विस्थापित आहे, ते शेतकरी आहे, ते मच्छीमार आहे, आणि त्यांचं प्रतिनिधित्व आम्ही करतो आणि त्यांचा आवाज आम्ही सगळेजण इथं उठवतो, आणि तेच आमचं काम आहे.
आणि म्हणून तुम्ही विकासाला विरोध करतात हे जे म्हणतात किंवा प्रत्येक गोष्टीला तुम्ही विरोध करतात, हे पहिली गोष्ट म्हणजे तत्वातच चुकीचं आहे.